15 ऑगस्ट नंतर राज्यातील सर्व लहान पक्ष राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत अशी माहिती राजू शेट्टींनी दिली आहे। पुण्यात शेतकरी हक्क परिषदेची बैठक पार पडली। यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक ठराव करण्यात आले। 7/12 कोरा करणं आणि हमी भावावर 20% अनुदान यावर सरकारला जाब विचारणार असल्याचं बैठकीत ठराव करण्यात आला। आगामी निवडणुकीत शेतकरी म्हणून लढू असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र सरकारचं विधी आणि न्याय विभाग, वनतारा आणि नांदणी मठ यांचे वकील एकत्रित येऊन एक प्रस्ताव तयार करणार आहेत आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घेऊन माधुरीला परत आणण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे। सर्वोच्च न्यायालय माधुरीला परत पाठवत असताना तिच्या आरोग्याची काळजी घेणार आहेच। अशा परिस्थितीमध्ये पेटानं चोंबडेपणा करायचं काही कारण नाही, कारण पेटा या संस्थेनं सरळ सरळ माधुरीला मंदिरामध्ये ठेवायचं नाही अशी सुपारीच घेतलेली दिसते। ईव्हीएम मशीनचा घोळ किंवा मतदानातला जो घोळ आहे तो तर आहेच, पण भाव भेटत नाही किंवा शेतकऱ्याचं भलं होण्याचं कुठलंही धोरण आखत नाही, तो एक निषेधाचा सूर असला पाहिजे। कारण ते मान आहे आमच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, राजकारणी देव त्याला मतदाराचा भेव। मतदार जर उभा राहिला तर हे सगळे जण तालावर येईल आणि ते ब्रह्मास्त्र वापरायला काही हरकत नाही।